शेळ्या बघा मित्रांनो, करडा बघा. तर इकडं करडं तुम्ही पाहू शकाल. पाठबोकडे कसे आहेत. तर मित्रांनो इकडे करडं पाहू शकाल तुम्ही. गावरान उस्मानाबादीमध्ये आहेत बघा. उस्मानाबादीचेच आहेत सगळे. शेळ्या बघा मित्रांनो, उस्मानाबादी गावरानमध्ये बघा, एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत पाहू शकाल मित्रांनो. नर पाहू शकाल जे ब्रीडिंगसाठी वापरतात त्याच्यामधले आहेत बघा. तर मित्रांनो इकडे तुम्ही मेंढ्या पाहू शकाल. मेंढ्यांची सुद्धा आज आवक चांगली झालेली आहे. आणि इकडं बाजारामध्ये कंटिन्यू अशा काळ्या कलरमध्ये मेंढ्या येतात ते. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माननीय श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, जिल्हा पुणेचे उपबाजारावर चाकण या ठिकाणी दर शनिवारी जनावरांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. सध्या बाजारामध्ये गाय, बैल, म्हैस, रेडे, बकरी, शेळ्या, मेंढ्याचा खूप मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. आता सध्या सीजन चालू आहे. साधारणतः बकरीचे बाजारभाव 10,000पासून 30,000पर्यंत आहे. बोकडाचे बाजारभाव 10,000पासून 50,000पर्यंत आहेत. तान्ह्या म्हशीची किंमत लाख सव्वा लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे बैल 20,000 ते 25,000 सध्या किंमत चालू आहे आणि गायीची किंमत 60,000पर्यंत आहे. अशा प्रकारे सध्या बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरत आहे. आता सीजन चालू आहे, त्यामुळे आता इथून पुढचे बाजार असेच मोठ्या प्रमाणात चालू राहणार आहेत. तसेच कांदा, बटाटा आणि शेंग तरकारीचे बाजारसुद्धा आमचा चांगल्या प्रकारे दररोज बाजार भरतो आणि तो चांगल्या प्रकारचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत आहे. तसेच सध्या बाजार समितीमध्ये वर्ष अखेर असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये लायसन नूतनीकरण असते. सन 25-26 या वर्षाकरता लायसन नूतनीकरणाची मुदत ही 28 फेब्रुवारी आहे. तरी माझी सर्व लायसनधारकांना विनंती आहे की आपण 28 फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे असणारे येणे देणं भरणा करून आपल्या लायसनचं नूतनीकरण करून घेण्यात यावे. ही सर्व या परिवाराला अडते आम्हाला मापाड यांना सर्वांना विनंती आहे. ठीक आहे सर, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. शेळ्या बघा मित्रांनो, करडा बघा. तर मित्रांनो, या 3 शेळ्या तुम्ही पाहू शकाल. शेळ्या बघा एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा. आणि या 3 शेळ्यांची चिकरट आहेत बघा, पाहू शकाल. सर कसे सांगताय शेळ्यांचे? सांगाल 36,000 एकीचे जोडी एकीचे. आणि कोणत्या शेळ्या आहेत त्या? उस्मानाबादी मोठ्या मापाच्या. आणि किती येताच्या असतील? दुसऱ्या तिसऱ्या. करड किती महिन्याची? 36,000 सांगते. ते सांगायची किंमत वेगळी राहते. आणि पाठ किती 20पर्यंत? 30 मागतात ते. आणि पाठबोकडे कसे? पाठबोकडे एवढं काय नाही, खाट्या मागे एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या.
त्याच्या व्यतिरिक्त इकडे बघा काठेवाडीमध्ये आहे. काठेवाडीमध्ये पिल्लावाले शेळे आहेत बघा. इकडं पण पिल्लावाले शेळे आहे बघा काठेवाडी. शेळीची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. हाईट आणि दूध पाहू शकाल शेळीला. आणि एकच करडू आहे खाली. पिल्लावाले शेळे आता बरेच येतात ते बघा, पाहू शकाल. आणि इकडच्या या शेळ्यांची विक्री झालेली आहे पाहू शकाल. मोठ्या मापाच्या ज्या शेळ्या होत्या गावरान आणि उस्मानाबादीमधले, तर त्यांची विक्री झालेली आहे. तर त्यांचा सुद्धा व्यवहार कसा झाला आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर दादा आहे आपल्यासोबत. मागाशी ज्या 2 शेळ्यांचा व्यवहार चालला होता बाई करडा आणि शेळ्या, तर यांचा व्यवहार झालेला आहे पाहू शकाल. शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पहा, एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या होत्या. उस्मानाबादी आणि विठ्ठल क्रॉस झालेल्या होत्या पाहू शकाल. तर शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पहा, करड्यांची क्वालिटी पहा बघा इकडे. दादांनी घेतलेले. दादा कुठून आले होते? कामशेट कुसगाव. कामशेत कुसगाव मधून मावळ तालुक्यात. ओके. आपलं काय गोट फार्म आहे? कसं आहे गोट फार्म आहे? काय नाव आहे गोट फार्मचं? म्हणजे आता नवीन चालू केलंय? ओके. आता हे शेळ्या खरेदी केल्या, कशा वाटल्या शेळ्या? चांगले. आणि काय दरांनी खरेदी झाली? 55,000. ओके. आणि किती किंमत सांगितली होती? 70,000. म्हणजे 36,000 रुपयांनी सांगत होते, बरोबर ना? आपण 55,000नी खरेदी केलेली आहे पाहू शकाल. आणि बाजारामध्ये जे आहे मित्रांनो, ती सांगायची किंमत वेगळी असते, तर खरेदी करण्याची किंमत वेगळी असते. दादा कशा वाटली शेळ्या? चांगल्या आहेत ना? आणि बाजाराबद्दल काय सांगणार? चांगलं आहे ना? ओके. ठीक आहे दादा. तर पाहू शकाल अशा प्रकारे त्यांनी खरेदी केलेले आहेत. तर इकडं करडं तुम्ही पाहू शकाल. पाटबोकडे कसे आहेत? पाठबोकडे आणि कशी किंमत? हे 2 मोठे बोकडे कशी किंमत सांगता? 17ला 2 मागतात, 20 सांगतोय. 20,000. ओके. आणि बाकीचे? या पाठी बाजू म्हणजे पाटबोकड मिक्स आहे? हा पाठबोकडे. ओके. आणि किती महिन्याचे असते ने? हे 3-3, 4-4 महिन्याचे असते. 3-3, 4-4 महिन्याचे पाहू शकाल बोकडे. म्हणजे आपण आणले होते का? आणले होते. कुणाची ऑर्डर वगैरे? हा ऑर्डर होती. ओके. ठीक आहे. काठेवाडीमध्ये व्यवहार चालू आहे बघा. शेळ्या बघा मित्रांनो, उस्मानाबादी गावरांमध्ये बघा, एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत पाहू शकाल. शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पहा. किती आहेत या शेळ्या? 600 आहे. 6 आहेत. ओके. आणि कशी विक्री झाली यांची? 20,000 रुपयांनी दिला. 20,000 रुपयांनी. एक मिनिट दादा, तुम्ही आहे का? कुठून आले होते तुम्ही? आम्ही यवतवरनं आलोय. यवतवरनं. कसा वाटला बाजार? बाजार छान आहे आणि यांच्याकडं चांगली शेळ्या मिळते. ओके. आपलं काही गोट फार्म आहे का? सुरुवात आहे ना? गरीब सांभाळायला घेतले. घरी सांभाळायला. शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली? चांगली म्हणूनच घेतले ना त्यांच्याकडनं. क्वालिटी चांगली आहे. या किती येताच्या असतील? दुसऱ्या तिसऱ्या येतात. ओके. आणि आता गाभण आहे का कशी? गाभण साईच्या साई गाभण आहे. साई गाभण. ओके. एक काठेवाडीमध्ये पाहू शकाल. आणि बाकीच्या गावरण आहेत ना? गावरानी. दादा गावरण घेण्याचं कारण काय? म्हणजे गावरानच काय? आजारी बिजारी पडत नाही, काय नाही, त्रास होत नाही त्याला. स्वतःला गावरांची आवड आहे. ओके. गावरांची आवड आहे म्हणून गावरान घेतलं. ओके. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर पाहू शकाल अशा क्वालिटीमध्ये शेळ्यांची खरेदी झालेली आहे. आणि गावरांमध्येच सगळ्या. ठीक आहे. तर मित्रांनो इकडे करडं पाहू शकाल तुम्ही. गावरान उस्मानाबादीमध्ये आहेत बघा. उस्मानाबादीचेच आहेत सगळे? गावरान उस्मानाबाद. आणि किती महिन्याचे आहेत? 3-3 महिन्याचे. काय किंमत सांगतो? सांगायला 5.5 पाच बोकडे कसे? नाही, सर्व बोकडे सगळे बोकडे. सांगायला कितीने? 5.5 देऊन टाकू. 3 नाही व्हायचे का? 3 ना 5 नाही का आता? मग आता डायरेक्ट 5 बोकड्याचे सगळे. पाठी नाही आहे ना काय? नाही पाठी नाही. हे पण आपलेच आहेत सर्व. ओके. हे पण बोकड्याचे. आणि कुठला माल आहे?
हा इथलाच आहे माल चाकण मधला व्यापारी घेऊन विकतो आम्ही. ओके, घेऊन वीजच विक्री हा. करता. कोणाला घरी आणून सुद्धा देऊ बकरे. ओके, आणि तुम्ही कोणते बाजार करता? सगळे रविवारी सोमवारी बेल आळपाटा लोणी सगळे करतो. मोबाईल नंबर? 7972 76 30 79. तर त्यांनी नंबर दिलेला आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण होंडा बोकड दे. तर इकडे सुद्धा पाहू शकतो मोठ्या मापाची करडे आहेत बघा ही. असे लहान मोठ्या मापाची भरपूर करडे आहेत बाजारामध्ये. तर इकडं माल तुम्ही पाहू शकाल. जळगाव कांदे साईडचा माल आहे बघा. पाटपोकड मिक्स असतं त्याच्यामध्ये आणि एकदम भरपूर माल येतो. हा क्वालिटीमध्ये माल असतो. मालाची विक्री सुद्धा आहे. आपल्या इकडचे रेग्युलर विक्रीप्रमाणेच विक्री होती. सरासरी 3-4 हजार रुपयापासून तर 15-16 हजार रुपयापर्यंत जशी वस्तू तशी किंमत होते. पाहू शकाल हा सगळा जळगाव खानदेश साईडचा माल आहे आणि यांच्यासुद्धा 9-10 गाड्या आपल्या बाजारामध्ये येत असतात ते चाकण बाजारामध्ये. तर मित्रांनो इकडे तुम्ही मेंढ्या पाहू शकाल. मेंढ्यांची सुद्धा आज आवक चांगली झालेली आहे. आणि इकडं बाजारामध्ये कंटिन्यू अशा काळ्या कलरमध्ये मेंढ्या येतात ते. काळ्या कलरमध्ये मेंढ्या असतात ते. दादा तुमचे कुठून आले तुम्ही? असनाबाद भोकरम. ओके, आता या मेंढ्या काळ्या कलरमध्ये आणल्यात. या दर शनिवारी घेऊन येतात. हा, कशी विक्री होते यांची? हे 8,000 ना. 8,000 रुपयाने. 8,000. ओके, 8,000 रुपयाने विक्री होते बघा. तर या काळ्या मेंढ्याच असतात ते पूर्ण त्यांच्याकडे पाहू शकता. इकडे माणूस हॅलो, आले काय? हा बोला. बाकीच्या पण इकडे तुम्ही पाहू शकाल. तर इकडं पण मेंढ्या आहेत बघा. दादा आहेत. दादा आपलं नाव? रोखले कुठून आले? पारनेर पारनेरवरून. आता या मेंढ्या आणल्यात विक्रीसाठी. या कोणत्या मेंढ्या आहेत? गावठी. गावठी आहेत. किती वय किती असं यांचं? यांचं वय हा 3-3.5 महिने. ओके, आणि आता कशी विक्री होते? इकडे होती 7,000 रुपये. 7,000 रुपये. आणि वजन किती आहे यांचं? वजन धरून 12-13. 12-13 पर्यंत. आजचा बाजार कसा आहे? बाजाराबद्दल काय सांगाल? बाजार बरे झालं. दर वगैरे दर कसे आहेत आजचे बाजार? माल बघून. माल बघून ना. ओके, आणि ही शेळ्यांची करडे ही विकली का विकायची? विकली. कशी दिले? ते 6.5. 6.5. ओके, ठीक आहे. बाजाराबद्दल काय सांगाल? नाही काय नाही, व्यवस्थित आहे बाजार. दर वगैरे व्यवस्थित? हा, व्यवस्थित. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद. तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार आहे आज. इकडनं पण भरपूर माल आलेला आहे बघा. माल पाहून किंमत होती. फार्मचा माल आहे मेंढ्यांचा. फार्मचे मेंढ्या तुमचे आहेत का? कुठून आले तुम्ही? कडूस म्हणजे जवळच खेडमधून. आता ही कोणती विजापुरी आहे ना? बेरडी इजापुरी आहे बघा. दिलेत का द्यायचे? कसे दिले? 10,000. किती महिन्याचे असतील हे? 3-3.5 4 महिन्याचे. आणि वजन किती आहे यांचं? तरी 15-16 किलो.
कसं आहे बाजार कसा आहे आजचा? आज चांगला आहे चांगलं आहे. दर वगैरे चांगले आहे चांगले आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर पाहू शकाल अशा प्रकारे दर चालू आहेत. वस्तू पाहून किंमत होते मालाची. मेंढ्या बघा. आता असं करतो तर मेंढ्या बघा मित्रांनो, इकडं सुद्धा क्वालिटीमध्ये मेंढ्या आहेत. दादा आहेत. दादा आपलं नाव नाव कुठून आले तुम्ही? आता या मेंढ्या आणल्या त्या कोणत्या मेंढ्या आहेत? गावरांमध्ये कशी विक्री होते आणि बाजार कसा आहे आजचा? माल पाहून पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजार आहे. दादा एक मिनिट. तर इकडं आता या कोपऱ्यामध्ये आहे ना, तर इकडं सुद्धा तुम्ही पाहू शकाल मेंढ्या बघा. भरपूर मेंढ्या आहेत इकडं शेडमध्ये. मित्रांनो नर पाहू शकाल जे ब्रीडिंगसाठी वापरतात त्याच्यामधले आहेत बघा. किती वय असं यांचं? दीड वर्ष 1.5 वर्षाचे. आणि हे ब्रीडिंगसाठीच वापरतात. ओके. काय किंमत कशी सांगता यांची? 45 एकाचे. ओके. आणि ह्या वस्तू कुठून येतात ते कोणत्या विजापूर मार्गेळवरून पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये माल आहे बघा. यांची वाढ जास्त असते ना? ओके. वाढ जास्त असते. जशी वस्तू तशी किंमत होते बघा. आणि खास ब्रीडिंगसाठी वापरतात ते. याची कशी सांगितली किंमत? 55. तर अशा प्रकारे ब्रीडिंगचे नर सुद्धा बाजारामध्ये येतात ते. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर बकरी बाजारामध्ये मेंढी बाजार गेट नंबर 1च्या समोरच्या शेडमध्ये हे माल असतो. तर तिकडे एकदा नक्की भेट द्या. बाकीचा पण माल पाहू शकाल. अशा प्रकारे बाकीचा सुद्धा माल आहे आज भरपूर बाजारामध्ये आहे. आणि आता दर सुद्धा चांगले आहे त्याच्यामुळं आवक सुद्धा चांगली होते. तर मित्रांनो या भागात तुम्ही मेंढ्या पाहू शकाल. इकडच्या ज्या मेंढ्या आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून इकडे व्यापारी आणि विक्रीसाठी येतात तेव्हा खरेदी आणि विक्रीसाठी. तुम्ही इकडं जे ग्रुप पाहताय जसं की हा समोरचा ग्रुप आहे पूर्ण ग्रुपचीच विक्री होत असते. तेव्हा हे सगळे ग्रुप करून ठेवलेले आहेत आणि इकडं पूर्ण ग्रुपचीच विक्री होत असते महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यामधून इकडं खरेदी विक्रीसाठी व्यापारी माणसं येत असतात. ते बघा पूर्ण ग्रुपवरच विक्री होते. जसा ग्रुप असेल तशी त्याची विक्री होत असते पाहू शकाल. इकडे बघा सोजतमध्ये पण बोकड आहे. पालो नको पाहू शकाल.
तर मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही पाहू शकाल कटिंगचा माल आहे बघा. मालाची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल आणि मालाची झालेली आवक तुम्ही पाहू शकाल. भरपूर मोठी आवक झालेली आहे. आणि इकडं बोकड सुद्धा आहेत बघा. आज मोठे बोकड बऱ्यापैकी बाजारामध्ये आलेले आहेत बघा. इकडं पण आहेत बघा 2 बोकड आहेत. आता यांची आवक व्हायला लागलेली आहे पाहू शकाल. बोकड बाजारामध्ये यायला लागलेले आहेत. एकदम मोठ्या साईजमध्ये आहे बघा. तर इकडं सुद्धा तुम्ही मित्रांनो पिल्लावाले शेळ्या पाहू शकाल. पिल्लावाले शेळ्या आहेत इकडे. आणि हा प्रत्येक वेळेस माल येतो बघा पोटाचा आणि तोतापुरीमध्ये आहे बघा. आज पूर्ण पोटाचाच माल आहे बघा. पाहू शकाल. आज काय काय हे पोटा आहे तोतापुरी ओके. कसे आहे कोट्याचे दर कसे होते त्यात? ते घेतले कसे ना लहान मोठे नाही का हां 10,000 7,000 7,500 ओके. म्हणजे जसे खरेदी करून तसे. हा कसे घेतले तसे आणि तो एक बोकड आणलेला सानियांचा ते जे 16,000 सांगितलेले कमी जास्त करून होऊन जाईल. ओके. 16,000 रुपये किंमत सांगितलेली कमी जास्त होईल. आणि बाकीचा आपला फार्म कुठे आहे? आपला फार्म ममदापूरला आहे. ओके. आणि आपल्या फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर 77 76 92 09 88. ओके. गाडीमध्ये पण माल आहे ना? हो गाडी दिलेला एक द्यायचा? नाही द्यायचं नाही. ओके. पाहू शकाल गाडीमध्ये सुद्धा माल विठ्ठल विठ्ठल सगळं भेटेल नाही का सगळंच ना? विठ्ठल पण भेटणार. ओके. जर आपल्याला कोणाला हवे असेल किंवा कोटामध्ये आणि तोतापुरीमध्ये काम करायचं असेल तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे दादा. तर इकडं कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. जेवढा माल मेंढ्यांचा येतोय बाजारात तेवढाच माल बकऱ्यां याच्यामध्ये पण येतोय बा शेळ्यांमध्ये. ह्याच्यात पण मोठे मोठे बोकड आहेत बा. काय खंडू मला